बीडमध्ये संत भगवान बाबा गडाच्या नारळी सप्ताह सांगताला आमदार सुरेश धस उपस्थित। देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्र येणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रोहित पवारांच्या मतदारसंघात। अजित पवार यांचा आज कर्जत जामखेड दौरा। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांचा पहिलाच कर्जत जामखेड दौरा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दौऱ्याआधी कर्जत जामखेडमध्ये स्वागताचे बॅनर झळकले। रोहित पवार मित्रपरिवाराकडून अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर्स। अमित शहांनी बनावट शिवसेना निर्माण केली आणि महाराष्ट्रातील काही लोकांना चालवायला दिली। बनावट शिवसेना स्थापन केली म्हणजे बाळासाहेबांवर अधिकार नाही। संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर घणाघात। नागपूर हिंसाचारानंतर त्यांना लक्षात आलं आपलंही घर जळू शकतं। सारीपाटाचा खेळ अंगलट येईल असं म्हणून औरंगजेबाच्या कबरीवरून घुमजाव केलं। रेशीमबागेत बसलेले देशामध्ये आग लावण्याचं काम करतात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेच व्हायला हव्यात। निवडणुका घेणं माझ्या हाती असतं तर त्या मी उद्याच लावल्या असत्या। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। काँग्रेस नेत्यांचं भाषण आगीत तेल ओतणार। सपकाळ यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार करणार। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर भाजप आमदार संदीप जोशी आक्रमक। गोपीचंद पडळकर शेकचिल्ली माणूस। महायुतीतल्या नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय। पडळकरांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर। राष्ट्रीय समाज पक्षाची पुण्यामध्ये युवा संघर्ष निर्धार परिषद होणार। महादेव जानकरांच्या वाढदिवसानिमित्त मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याला बच्चू कडू आणि राजू शेट्टी देखील उपस्थित राहणार। यावेळी राजू शेट्टी आणि बच्चू कडू मोठा निर्णय जाहीर करणार।